विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत टीईटीची जी सिरीज चालू केलेली आहे ते 2013 ते 2025 पर्यंत जे आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेत आलेलो आहोत ते पण चांगल्या प्रकारे। आणि मित्रांनो, आपल्या जे आहेत आतापर्यंत जे मागील प्रश्नपत्रिका होते ते झालेले आहेत आणि आपण संभाव्य प्रश्नपत्रिका घेत आहोत, जे की मराठीचे 11 भाग आपले झालेले आहेत आणि जीएस जीकेचे पण आपले भरपूर भाग झालेले आहेत। तर पेपर 1 मध्ये जे की परिसर अभ्यास विचारला जातो 60 मार्कासाठी आणि पेपर 2 मध्ये जो सामाजिक शास्त्र विचारला जातो मित्रांनो 60 मार्कासाठी आणि मराठी हा 30 मार्कासाठी दोन्ही पेपरला विचारले जातात। तर ते आपण काय घेण्याचा प्रयत्न करत आहोत, चांगला मटेरियल चांगला कंटेंट देण्याचा मी प्रयत्न केलेले आहेत। तुम्ही जर या YouTube चॅनलवर नवीन असाल तर YouTube चॅनलवर भेट द्या आणि मागील जे व्हिडिओ आहेत मित्रांनो त्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बघूया अशाच क्वालिटी क्वेश्चन्स पेक्षा म्हणजे जे की 5वी इतिहास, 5वी भूगोल, त्यानंतर 5वी 6वी 7वी ह्या वर्गाचे जे आहेत टीईटी साठी या वर्गावर जे बेसिक प्रश्न असतात त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात। मग त्याच्याच पैकी आपण घेणार आहोत। तर आपला एक परिसर अभ्यास म्हणून काल एक व्हिडिओ झालेला आहे, मी ते काल अपलोड केलेला आहे, तुम्हाला आज ते दिसेल। आणि त्याच्यात मित्रांनो अजून आपल्याला काय करायचं आहे, जे की आपल्याला महत्त्वाचं वाटते ते घेऊन आपल्याला टीईटी कुठल्याही परिस्थितीत पास व्हायची आहे मित्रांनो। तर चला आज बघूया आपण सामाजिक शास्त्राचा आणि परिसर अभ्यासाचा हा पहिला प्रश्न जे की वारंवार विचारला गेला आहे आणि इथून पुढे पण विचारला जाऊ शकता, त्यासाठी आपण आज पहिला प्रश्न बघूया मित्रांनो। तर चला, आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय याची योग्य जोडी ओळखा। काय आंतरराष्ट्रीय मुख्यालय, आंतरराष्ट्रीय संघटना आणि मुख्यालय याच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारला जातो। तर आपल्याला काय करायचं आहे, याची योग्य जोडी ओळखायची आहे मित्रांनो। तर योग्य जोडी ओळखताना आपण बघूया युरोपियन युनियन संघ याचा मुख्यालय कुठे आहे, आपल्याला माहित आहे याचा मुख्यालय कुठे आहे, तर व्हिएन्ना आहे का, नाही, म्हणून हा पर्याय क्रमांक 1 आपला चुकीचा आहे मित्रांनो। त्यानंतर 2 नंबर जागतिक व्यापार संघटना WHO आपण असं बोलतो याला, WTO असं बोलतो आपण याला। तर हे जागतिक व्यापार संघटना याचे मुख्यालय जिनेवा येथे आहे का, तर मित्रांनो योग्य उत्तर आहे याचा मुख्यालय जिनेवा येथे आहे। तर जागतिक व्यापार संघटनेचा मुख्यालय कुठे आहे, जिनेवा येथे आहे मित्रांनो। तर आपला हा 2 नंबरचा जो आहे तो योग्य उत्तर आहे। त्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 3 बघायचा आहे, सार्कचा मुख्यालय जाकार्ताला आहे का, नाही, तर मग सार्क ही म्हणजे दक्षिणेकडील जे देश आहे, जे 8 देश मिळून बनलेले आहेत, त्याच्यात आपला भारत, पाकिस्तान, त्यानंतर श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, असे हे मालदीव आहे, असे 8 देश मिळून काय केलेले आहेत, याचं सार्क ही संघटना स्थापन केलेली आहे। आणि सार्कचा मुख्यालय मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, नेपाळच्या काठमांडू येथे सार्कचं काय हे मुख्यालय आहे। तर सार्कचा मुख्यालय कुठे आहे, काठमांडूला आहे। मग जाकार्ताला आहे का, नाही, आशियान युनियन काठमांडूला आहे का, नाही। तर मित्रांनो हे आपले काय झाले, हे आपले जे आपल्याला विचारलं होतं ते झाले। आता आपण पर्यायाचा विचार करत असताना बाकी इतर काही माहिती बघूया। जे युरोपियन युनियन आहे, जे युरोपियन युनियन संघ आहे मित्रांनो, तर याचा मुख्यालय कुठे आहे, ब्रुसेल्स येथे याचं काय आहे मित्रांनो, याचं मुख्यालय आहे ब्रुसेल्स येथे। ब्रुसेल्स येथे काय आहे याचं, ब्रुसेल्स येथे कशाचा मुख्यालय आहे, तर युरोपियन संघ, जे युरोपियन युनियन आहे, जे युरोपियन देश मिळून बनवले आहेत ते कुठे आहेत, ब्रुसेल्स येथे आहेत मित्रांनो। त्यानंतर जो जागतिक व्यापार संघटना जिनेवा येथे, बरोबर आहे त्याचं उत्तर। सार्कचा कुठे आहे मित्रांनो, काठमांडू, सार्कचा काठमांडूलाच आहे। त्यानंतर जो हा दिलेला आपल्याला आशियन युनियन याचा कुठे आहे, याचा जाकार्ता आहे। म्हणजे हे तुम्ही काय करा, हे वारंवार वाचा, हे पाठच करून घ्या, त्याच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे आणि इथून पुढे पण प्रश्न विचारले काय याच्यावर जास्त चान्सेस आहेत, म्हणून हे पाठ करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल ते पुढच्या परीक्षेत ते उपयोगी पडेल। पुढचा प्रश्न बघूया कशावर विचारलेला आहे। पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने सुरू केलेली खडूफळा मोहीम कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे जे केंद्र सरकारने काय केली होती, खडूफळा मोहीम सुरू केली होती, तर त्या कुठल्या शिक्षणाशी संबंधित आहेत, त्याच्यात आपल्याला 4 पर्याय दिले गेलेले आहेत, पण ती खडूफळा मोहीम आहे जेव्हा 1986 मध्ये कोठारी आयोग नेमण्यात आल्या होत्या, त्या कोठारी आयोगानुसारच
काय म्हणजे सॉरी कोठारी आयोग नाही, जे की माध्यमिक शिक्षक आयोग नेमण्यात आल्या होत्या, तर त्या शिक्षण आयोगानुसारच शिक्षण पद्धती होती. त्याच्यात काय केलं होतं, तर त्याच्यात जे आहेत 1977 मध्ये खडूफळा मोहीम ही योजना केंद्र सरकारच्या धर्तीवर राबवली जात होती. तर याच्यावर काय होतं की याच्यात खडूफळा मोहीम म्हणजे एका शाळेत कमीत कमी 2 खोल्या असाव्यात, त्यानंतर त्या शाळेत टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था असावी, त्यानंतर 2 शिक्षक असावे, हे अशा बेसिक गोष्टी त्याच्यात होत्या. त्याचा पर्पज एवढाच होता की जे की ग्रामीण भागात शाळा आहे, इमारत व्यवस्थित नसतात, ते व्यवस्थित करण्यासाठी ही खडूफळा मोहीम, ही ब्लॅकबोर्ड मोहीम ही काय केली होती, केंद्र सरकारच्या धर्तीवर राबवण्यात आली होती. मग ही कुठल्या याच्यावर राबवण्यात आली होती, कुठल्या शिक्षणावर, चला ते बघूया. तर मुक्त विद्यापीठ याच्यासाठी होती का, तर अजिबात नाही. 1 नंबर उत्तर आपला चुकलेला आहे. त्यानंतर पूर्व प्राथमिक शिक्षण याच्यासाठी होती का, याच्यासाठी न होती. त्यानंतर प्राथमिक शिक्षण याच्यासाठी होती का, तर योग्य उत्तर आहे प्राथमिक शिक्षण याच्यासाठी होती मित्रांनो. आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण याच्यासाठी होती का, नाही, तर प्राथमिक शिक्षण याच्यासाठी होती. राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत 1986 ते 88 भारताच्या काय 86 ते 88 दरम्यान ही काय केली, 77 ते 78 दरम्यान ही काय केली होती मित्रांनो, सॉरी 86 ते 88 दरम्यान ही काय केली होती, ही मोहीम राबवली होती. मी चुकून तुम्हाला 77 बोललो, तर 77 नाही, ही काय 87 आहे. 86 ते 87 मध्ये ही मोहीम काय केली होती मित्रांनो, राबवली होती. खडूफळा मोहीम या नावाने ही मोहीम प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता. प्राचीन इतिहासाचा आपल्याला कालखंड विचारलेला आहे. तर भारताच्या संदर्भानुसार आपल्या इतिहासाचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. सगळ्यांनाच माहित आहे. प्राचीन, त्याच्यानंतर मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर आधुनिक, हे 3 प्रकार पडतात. मग या 3 प्रकाराचा कालखंड कुठून कुठपर्यंत आहे हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्याच्यावर प्रश्न विचारला जाईल तो अजिबात आपला चुकणार नाही. तर आपल्याला बघायचं आहे, मी तुम्हाला सांगून ठेवतो की जे प्राचीन आहे ते अश्मयुगापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत प्राचीन होतं. त्यानंतर मधात काय आलं म्हणजे मध्ययुगीन आलं. मधात काय मध्यम आलं, कुठून कुठपर्यंत 9व्या ते 1857 पर्यंत. आणि 1857 नंतर काय आलं, आधुनिक आले. तर हा इतिहास तीन प्रकारे इतिहास वापरला जातो. त्याच्यात बघूया आपण इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून ते इसवी सन पूर्ण 10व्या शतकापर्यंत हा आहे का काय प्राचीन इतिहासाचा कालखंड, तर नाही. प्राचीन इतिहासाचा कालखंड विचारलेला आहे, हा बिलकुल नाही. त्यानंतर आहे 2 नंबर अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, तर हो, अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत हा काय प्राचीन इतिहास असा याला आपण काय करतो, प्राचीन इतिहास मानला जातो. त्यानंतर 9व्या शतकापासून ते 1857 पर्यंत मध्यमयुगीन इतिहास असा हे केला जातो. त्यानंतर अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत नाही. आणि यापैकी नाही, तर उत्तर यापैकी आहेत. 2 नंबरचा आहे तो अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत हा काय मानला जातो मित्रांनो, प्राचीन इतिहास मानला जातो. या प्राचीन इतिहासावर 1-2 प्रश्न आपल्याला प्रत्येकच याच्यात विचारले जातात प्रश्नपत्रिकेत. TCS IBPS जेव्हा परीक्षा घेते मित्रांनो, आता ते घेणार नाही, पण जेव्हा परीक्षा घेते तेव्हा प्रत्येक वेळेस 2 तरी प्रश्न हे प्राचीन इतिहासावर विचारले जात होते. पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 14 आहे, हडप्पा 4 आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत आणि खाली दिलेले आहेत बरोबर की चूक. तर बघूया. तर हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. तर हो मित्रांनो, हडप्पाला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. तर का म्हणतात, तर ही जी हडप्पा संस्कृती आहे तर ही कुठल्या नदीच्या काठी सापडली होती, रावी नदीच्या काठी, जे की रावी ही सिंधूची उपनदी आहे. तर या रावी आणि सिंधू नदीच्या म्हणजे त्यांच्या काठी सापडली होती, म्हणून त्याला काय म्हणतात, हडप्पाला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. हडप्पा ही कशी नागरी संस्कृती, नागरी म्हणजे शहरी संस्कृती होती. तर हडप्पा त्याच्यानंतर 2 नंबर हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही अवशेषामध्ये समान वैशिष्ट्य दिसून येते. हो, पहिला आपला बरोबर आहे. तर त्यानंतर जे आहे हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही अवशेषामध्ये समान वैशिष्ट्य दिसून येते का, तर हो, दोन्ही संस्कृती हा एकाच नदीच्या काठी असल्यामुळे या दोन्ही याच्यात समान अवशेष दिसून येतात. त्यानंतर
हडप्पा व मोहनजोदडो हे दोन्ही शहर आता पाकिस्तान मध्ये आहेत. तर तीन काय आहेत बरोबर आहे. तर हो, हडप्पा व मोहनजोदडो हे तिन्ही शहरे आता पाकिस्तान म्हणजे जे की पंजाब प्रांत आहे पाकिस्तानाचा. जसं की जम्मू काश्मीर अर्धा भारताचा आणि अर्धा पाकव्याप्त जम्मू काश्मीर आपण त्याला असे म्हणतो. त्याच प्रकारे पंजाब प्रांत अर्धा आपला आणि अर्धा त्यांचा आहे, जो की त्याच्यात जे रावी नदी काठी, सिंधू नदी काठी, मोहनजोदडो आणि हडप्पा हे दोन महत्वाचे शहरी आपण त्यांना दिलेलं आहोत फाळणीच्या वेळेस. तर काय आपले हे तिन्ही पर्याय काय आहेत मित्रांनो, हे तिन्ही पर्याय आपले बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर 4 हा तिन्ही बरोबर आहेत. हे तिन्ही काय आपले बरोबर आहेत. सिंधू संस्कृती ते हडप्पा संस्कृती आहे. याच्यात बरेच प्रश्न विचारले जातात. याच्यात एक माणूस जो आहे ते माणसाचा पुतळा आपल्याला दिसतो, ते इथं शाल असते. तर म्हणजे असे त्याच्यानंतर एक शिंगी म्हणजे लहान मुलाचे जे खेळणीचे साधन असतात, बैलगाडीचे साधन, हे पण सापडलेले आहेत. मग हे सगळे कधी सापडले मित्रांनो, राखलदास बॅनर्जी आणि दयाराम शहानी यांनी 1921 ते 22 मध्ये जेव्हा रेल्वे रुळाचा काम करत होते, जेव्हा रेल्वे म्हणजे रुळ बनवण्याचा काम करत होते, तेव्हा त्यांना ह्या संस्कृतीचा काय लागला आहे मित्रांनो, या संस्कृतीचा शोध लागला होता. ही संस्कृती मित्रांनो बरेच वेळेस पेपरला विचारला गेलेला आहे, परीक्षेला विचारले गेले आहेत. ही संस्कृती कसली होती, शहरी होती की ग्रामीण होती, म्हणजेच नागरी होती की ग्रामीण होती? तर मित्रांनो ही एक सुसमृद्ध संस्कृती होती, जे की आजपासून 2500 वर्ष पहिले, म्हणजे आपण 2500, 3000, 5000 वर्षा पहिले पण आपल्या भारतात एक चांगली आणि शहरी संस्कृती ही उदयास आली होती, जे की काही कारणास्तव मग त्याचा काय झाला, ऱ्हास झालेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव हा कोणत्या नावाने ओळखला जातो? मित्रांनो मानवी हे आहे प्राणी आहे, तर त्याच्यात काय झालेलं आहे, तर उत्क्रांती झालेली आहे. म्हणजे हळूहळू काय झालंय, मानवाची जी जात आहे ही निर्मिती झाली आहे. ही लगेच झाली नाही, याला हजारो लाखो वर्ष लागले होते. सगळ्यात पहिले प्राणी कुठला आहे, तर जलचर प्राणी आहे सगळ्यात पहिले. मग जो जलचर होता तो हळूहळू काय म्हणजे तो लगेच नाही, पण तो हळूहळू कशावर जाऊ लागला, तो हळूहळू भूचरवर जाऊ लागला. मग भूचरापासून तो परत येऊ लागला, परत भूचरावर जाऊ लागला. मग ते भूचरावर जाता जाता तो काय झाला, सरपटणारा झाला. मग तो जो पाण्यात होता तो पाण्यातून बाहेर निघून श्वास घेऊन म्हणजे बरेच दिवस काय किनाऱ्यावर येऊन तो श्वास घ्यायचा. श्वास घेऊन जर टिकला तर ठीक आहे, नाही तर परत पाण्यात जायचा. अशी ही क्रांती काय होती, उत्क्रांती ही चालू होती. हळूहळू वर्ष ही लाखो वर्ष ही चालत होती. हळूहळू मग तो सरपटणारा झाला. मग काही जे सरपटणारे होते ते बरेच लांब गेले, ते सरपटत राहिले. जे वापस आले ते माशात रूपांतर झाले. म्हणजे अशा प्रकारे हळूहळू तो सरपटणारा उभा झाला. मग उभा जाऊन आपल्याला ते चौथीच्या इतिहासामध्ये पण दाखवलेलं आहे, असं माकडासारखा माणूस काय असतो, वाकून असतो. हळूहळू सरळ झाला, ताठकणा झाला, याला उत्क्रांती असे म्हणतात. त्याला बरेच वर्ष लोटली गेली, तेव्हा आपण जे आज दिसतो हे मानवाची काय आहे, म्हणजे मित्रांनो हे मानव काय झाला, हे आज आपण जे दिसतो ते मानवाची निर्मिती ही परिपूर्ण झाली. पण हळूहळू जे आहेत आपले पण काही पार्टे चालले जातील. आपले पण काही, आता हे बघा, हे जे केस आहेत हे पण चालले जातील, याचं काही काम नाही. त्याच्यानंतर हे कान जे आहेत, हे कानाचा हे लोळ म्हणतो आपण याला, ह्याचा काही काम नाही, हा पण चालला जाईल. म्हणजे हळूहळू, आताच नाही जाणार ते, पण हळूहळू चालले जाईल. जेव्हा आपण पुढं कसे दिसू ते आपल्याला पण माहित नाही. या सगळ्याला उत्क्रांती असे म्हणतात. जे झटपट होते त्याला क्रांती, आणि जी सावकाश होते त्याला उत्क्रांती असे म्हणतात. क्रांतीच्या विरुद्धार्थी काय मित्रांनो, उत्क्रांती आहे. हे तर ह्या प्रश्नाचा उत्तर बघूया आपण. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर होमो हॅबिलिस या नावाने ओळखला जातो का? नाही. होमो इरेक्टस या नावाने ओळखला जातो का? नाही. 3 नंबरचा पर्याय निअँडरियल मॅन या नावाने नाही. तर जे 4 नंबरचा पर्याय आहे मित्रांनो, क्रोमॅन्यन मॅन या नावाने काय केला जातो, हा बुद्धिमान माणूस क्रोमॅन्यन मॅन या नावाने मित्रांनो ओळखला जातो. पुढचा प्रश्न बघूया कशावर आहे. तर प्रश्न सोपा आहे, 8वीच्या इतिहासावरचा प्रश्न आहे, पण विचारला जातात म्हणून विचार काय घ्यावं लागते मित्रांनो. तर इतिहासाच्या साधनाचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? तर इतिहासाच्या साधनाचे प्रामुख्याने सगळ्यांनाच माहित आहे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. मग ते 3 प्रकार कुठकुठल्या प्रकार म्हणजे कुठकुठले आहेत ते आपण बघूया मित्रांनो. तर याच्यात जे आहेत ते 3 प्रकार, 1 नंबरला आहे भौतिक, 2 नंबरला आहेत मौखिक साधने आणि 3 नंबरला आहेत लिखित साधने.
मित्रांनो जे भौतिक साधने आहेत ते म्हणजे उदाहरणार्थ गड असेल, किल्ला असेल, गुहा असेल, जे की हे दगडात इकडे तिकडे कोरलेले असतील. त्यानंतर मित्रांनो जे मौखिक आहेत, मौखिक म्हणजे मित्रांनो जे पोवाडे असतील, आरती असतील, भजने असतील, हे काय झाले मौखिक, जे की पिढीना पिढी हे काय झालेले आहेत चालत आलेले आहेत, हे काय कुठून लिहिलेलं नाही. त्यानंतर काय तर लिखित. लिखित मित्रांनो हा लिखित माणूस हा गुहेत कोरलेला असेल किंवा माणूस काय केला असेल मित्रांनो. आता माणूस हा कशाला राहत होता म्हणजे हळूहळू पहिले एकटे राहत होते, पण हळूहळू कशाने राहू लागले, हळूहळू म्हणजे याच्याने राहू लागले, समूहाने राहू लागले. मग समूहाने राहू लागला, मग समूहाने राहल्यानंतर मग माणसाने काय केले असेल मित्रांनो, मग शिकार करायचा. मग सगळे काय करायचे, शिकार करायचे. मग एखादी त्याच्यात कसा असेल, आळशी असेल. मग आळशी काय करत असेल, तो असं कसं तरी हात ठेवत असेल आणि हात ठेवून असं 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 काय करत असेल, कोरत असेल, दगडाने असं कोरत असेल. मग हा हात काढल्यानंतर त्याला छान चित्र दिसला असेल. मग जो आळशी होता, जो की असे कामं करायचे, नक्षी कामं करायचे, काहीतरी असं कुरकुरत राहायचे, त्याच्यामुळे आपल्याला इतिहास कळलेला आहे. म्हणजे जे जे लोक मेहनती होते त्याच्यामुळे आपल्याला इतिहास कळलेला नाही, हा खरा इतिहास आहे. जे लोक मेहनती होते, जे मरमर करायचे कशासाठी, खाण्यासाठी, पण जो आळशी होता, हा हात काढला असेल, कोणाचा तोंड काढला असेल, मग तेच अवशेष आपल्याला नंतर सापडले. मग आपण नंतर म्हणू लागलो की मानव किती हुशार होता. तर हे असल्या गोष्टी मित्रांनो काय हळूहळू हळूहळू घडत आल्या होत्या. पुढचा प्रश्न कशावर, अगदी सोपा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणते साधन हे भौतिक साधनामध्ये मोडत नाही. काय, कुठले साधन हे भौतिक साधनामध्ये मोडत नाही. आपण आताच बघितलं भौतिक साधन कोणते, मौखिक साधन कोणते. तर त्या प्रश्नाशी हा रिलेटेड प्रश्न आहे. तर कुठला मोडत नाही, स्मारके मोडतो का, हो स्मारके हा भौतिक साधनात मोडतो, किल्ले हा भौतिक साधनात मोडतो, नाणी ही कशात मोडतात, भौतिक साधनात मोडतात, कारण की नाणी ही टिकून राहिलेली गोष्ट असते. त्यानंतर राजवाडे पण भौतिक याच्यात काय करतात, मोडतात. तर काय भौतिक याच्यात मोडत नाही, तर पोवाडे हे भौतिक याच्यात मोडत नाही. पोवाडे कशात मोडतात, पोवाडे हे मौखिक म्हणजे मौखिक याच्यात मोडतात. म्हणून पोवाडे योग्य उत्तर काय आपला 3 नंबर योग्य उत्तर आहेत मित्रांनो, जे की भौतिक साधन नाही. तर हा पोवाडा काय आहे, पोवाडा हा मौखिक साधन आहे, जे की या पहिल्या पिढीवरून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीवरून तिसरी पिढ्याकडे हे काय मौखिक म्हणजेच बोलत 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 आलेली काय आहेत, दंतकथा सारखे पोवाडे पण आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न कशाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बरेच वृत्तपत्र सुरू केले होते त्याने. काय मित्रांनो, वृत्तपत्रातून बरीच क्रांती घडवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर त्याच्यात कुठले कुठले आहेत, त्याच्यात मित्रांनो बरेच आहेत. त्याच्यात आपण बघूया याच्यापैकी कुठले आहेत. तर केसरी आहे का, नाहीत. केसरी सगळ्यांना माहित आहे मित्रांनो. केसरी हा कशातून, केसरी हा मराठीतून आणि मराठा हा इंग्रजीतून निघायचा मित्रांनो. जे की केसरीचे पहिले संपादक कोण होते, गोपाळ गणेश आगरकर. नंतर गोपाळ गणेश आगरकरांनी काय केले मित्रांनो, नंतर गोपाळ गणेश आगरकरांनी त्याच्यातून काय केलेली आहे, त्याच्यातून ते म्हणजे विभक्त झालेले आहेत. त्याच्यानंतर हे केसरी आणि मराठा हे दोन्ही कोणाकडे गेलेत, लोकमान्य टिळक यांच्याकडेच गेलेले आहेत. तर केसरी आहे का, नाही. त्यानंतर मुकनायक, हो मुकनायक हे कोणाचे वृत्तपत्र आहेत, हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र आहे मुकनायक. त्यानंतर दर्पण मित्रांनो सगळ्यांनाच माहित आहे, तर जे की 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणकार आपण त्यांना म्हणतो. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे आपण 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. तर त्यांचं नाव आहे मित्रांनो काय आहे, सगळ्यांनाच माहित आहे, बाळशास्त्री जांभेकर हे त्यांचे नाव आहे. तर त्यांना आपण दर्पणकार असे पण म्हणतो. दिनबंधू पत्र मित्रांनो हा सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो की 24 सप्टेंबर 1973 रोजी स्थापना केली होती सत्यशोधक समाजाची. तर त्या सत्यशोधक समाजाचा हा दिनबंधू हा महत्वाचा वृत्तपत्र होता मित्रांनो. तर भालेराव यांनी हे वृत्तपत्र सुरू केले होते. नंतर जे की नारायण मेघाजी लोखंडे होते यांनी पण ह्या वृत्तपत्राला कंटिन्यू केले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मुकनायक होते त्यानंतर मित्रांनो त्यांचा प्रबुद्ध भारत होता, जनता होता, त्यानंतर क्षमता होता, असे बरेचसे काय होते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशावर आहे मित्रांनो, तर पुढचा प्रश्न हा इतिहासाचे साधन म्हणून नाणी का महत्वाची आहेत. मित्रांनो इतिहासाचे साधन म्हणून नाणी का महत्वाची आहेत. तर नाणी महत्वाची काय आहेत मित्रांनो, तर नाणी महत्वाची काय तर बघूया. ती सोन्याची असतात म्हणून नाही, हा चुकीचा आहे. का, कारण की ती सगळी नाणी सोन्याची नसतात, काही पितळाची, काही कुठल्या म्हणजे वेगवेगळ्या धातूची असतात, म्हणून हे काय पहिला उत्तर चुकलेला आहे.
त्यानंतर ती केवळ प्रदर्शनासाठी असतात म्हणून नाही, प्रदर्शनासाठी असतात म्हणून याचं काही महत्व नाही. कुठली पण वस्तू आपण प्रदर्शनासाठी वापरू शकतो, जे की चांगली दिसायला चांगली असतात ती गोष्ट. त्यानंतर त्या काळातील आर्थिक स्थिती, मित्रांनो हा उत्तर जरा पॉझिटिव्ह दिसतो. त्या काळातील आर्थिक स्थिती, राज्यकर्ते आणि धार्मिक चिन्हाची माहिती मिळते म्हणून योग्य उत्तर आहे, करेक्ट आहे. तर त्या काळातील आर्थिक स्थिती, राज्यकर्ते आणि धार्मिक चिन्हाची माहिती मिळते म्हणून 4 नंबर आहे, ती खिशात बाळगणे सोपे असते म्हणून. तर ही नाहीत मित्रांनो, ती चुकीची आहे. तर जे काय आहे ते 3 नंबर आहे. त्या काळातील आर्थिक म्हणजे जी नाणी होती त्या काळात मित्रांनो जेव्हा नाणी पाडायचे तर त्या काळाचे जे संबंधित जे राज्य लोक होते ते राज्य काय करायचे मित्रांनो, ते राज्य त्यांचा स्वतःचा नाव, स्वतःचा चिन्ह, स्वतःचा पुतळा त्या नाणीवर कोरायचे आणि त्या नाणीवर कोरल्यानंतर ही नाणी ह्या राजाची आहे, ह्या राजाची आहे, ह्या दुसऱ्या राजाची आहे हे ते त्याच्यावरून समजत होते आणि त्याचा व्यवहार मित्रांनो त्या नाणीतून चालत असे. मित्रांनो पहिले नाणी येण्याच्या अगोदर मित्रांनो देवाणघेवाणासाठी विनिमयाचे साधनासाठी मित्रांनो काही लोक धान्य द्यायचे, काही गायी द्यायचे, काही बकरी द्यायचे असले प्रकार होता. पण त्याच्यानंतर हळूहळू या सगळ्याची जागा नाणी यांनी घेतली आणि पैसा एक पैसा आणि पैसा एक पैसा असा आता काय झालं चालू झालेला आहे. तर त्या काळातील आर्थिक स्थिती, राज्यकर्ते म्हणजे राज्य कोण करत होते, आर्थिक स्थिती कशी होती आणि धार्मिक चिन्हाची माहिती मिळते म्हणून हा जो की योग्य पर्याय जो की 3 नंबरचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशावर आहे तर 1453 मध्ये कोणत्या शहराच्या पतनानंतर युरोपियन व्यापाऱ्यांना आशियाकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घ्यावा लागला. तर कधी 1453 मध्ये 1453 नंतर कुठल्या शहराच्या पतनानंतर म्हणजे कुठल्या शहराच्या राशानंतर जे की त्याचा म्हणजे काय झालेला त्या जो शहर होता ते शहर बघूया आपण. तर रोम होते का नाही, रोम हा न होता. त्यानंतर जे आहे पॅरिस होते का नाही. त्यानंतर जो काय आहे मित्रांनो 3 नंबरचा पर्याय तर कॉन्स्टँटिनोपल हा शहर होता जे की 1453 नंतर काय झालाय ते 1453 नंतर हा शहर जो कॉन्स्टँटिनोपल आता याला काय म्हणतात इस्तंबुल असे पण म्हणतात. हा शहर मित्रांनो कोणी जिंकून घेतला, तुर्काने जिंकून घेतला. आणि युरोपियन जो मार्ग होता जो की भारताकडे युरोपियन त्या मार्गाने यायचे जलमार्गाने, तो म्हणजे जलमार्ग नाही पण तो खुसकीचा मार्ग होता, तो भूमार्ग होता, खुसकीचा मार्ग होता. तो खुसकीचा मार्ग बंद झाला, युरोपियन व्यापार हा ठप्प पडू लागला. मग तेव्हा त्याच्यानंतर तिथून कशाची सुरुवात झाली, जलमार्गानं भारताला शोधण्याची काय झाली मित्रांनो सुरुवात झाली. त्या जलमार्गाच्या मोहिमेत कोण कोण सहभागी होते, बरेच लोक सहभागी होते जे की खलासी होते. ते पोर्तुगीज खलासी कुठे येण्याचा प्रयत्न करत असत, भारतात येण्याचा प्रयत्न करत असत. का तर जो भारतीय मसाला आहे मित्रांनो हा विदेशी लोकांना खूप आवडत होता. जी काळी मिरी आहे त्या काळी मिरीसाठी मित्रांनो हे लोक सोनं द्यायला तयार होते. तुम्ही आम्हाला काळी मिरी द्या, त्या काळी मिरीच्या बाबतीत आम्ही तुम्हाला काळी मिरीच्या म्हणजेच भारोभार आम्ही तुम्हाला काय देऊ, सोनं देऊ, असे हे युरोपियन लोक म्हणत होते. मित्रांनो जेवढी काळी मिरी काय होती एवढी काळी मिरी प्रसिद्ध होती. मग जलमार्गाचा शोध घेण्यास सुरुवात केलं. तर त्या सुरुवातीमध्ये जे होते मित्रांनो तर ते कुठले खलासी हे होते म्हणजे सर्वात अगोदर पोर्तुगीज खलासी होते. त्याच्यानंतर डच, फ्रेंच, इंग्लंड ह्या सगळ्या लोकांनी मित्रांनो यांच्यात स्पर्धा वाढली होती की सगळ्यात अगोदर भारत म्हणजे कोणाच्या हातात येईल, भारत शोधण्याचा प्रयत्न कोणी करेल, हे सगळे मित्रांनो काय शोधत होते. त्यानंतर बरेच त्याच्यात काय अमेरिको वेस्पुसी होते, कोलंबोस होते जे की भारताचा किनारा समजून ते काय अमेरिकात गेले होते. त्यानंतर मित्रांनो जो वास्को द गामा होता हा वास्को द गामा काय सर्वात अगोदर 20 मे 1498 मध्ये कुठे आला होता, हा भारतात आला होता मित्रांनो. तर त्यानंच जलमार्गाचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्नाचा योग्य उत्तर आहे की कॉन्स्टँटिनोपल हा शहर जिंकल्यामुळे हा या पतनानंतर काय झालं होतं, आशियाकडे जाणारा जलमार्ग शोध घ्यावा लागत होतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम कुठल्या देशात सुरुवात झाली. तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वात प्रथम कुठल्या देशात सुरू झाली असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हा प्रश्न बेसिक प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठल्या देशात झाली. तर मित्रांनो औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही कुठे झाली, इंग्लंडमध्ये झाली. कारण की जो कच्चा माल होता त्या कच्चा मालाला पक्का माल बनवण्यासाठी माणसाच्या जाग्यावर यंत्र वापरू लागले, यंत्र हळूहळू डेव्हलप होऊ लागले. त्याच्यामुळे मित्रांनो त्याच जे
माणसं होते, त्या माणसाचे हातकाम करायचे, कुटीर उद्योग होता, हा सगळं उद्योग ठप्प पडला. आता माणसाच्या हाताची जागा यंत्राने घेतली होती. म्हणून मित्रांनो या औद्योगिक म्हणजे काय लगेच काय झाली होती, क्रांती झाली होती. क्रांती म्हणजे मित्रांनो झटपट होणारे बदल आणि उत्क्रांती म्हणजे सावकाश होणारे बदल. तर काय झाली होती ही क्रांती कुठल्या शहरात झाली होती, तर इंग्लंडमध्ये काय झाली होती मित्रांनो, क्रांती झाली होती. उत्क्रांती जे औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठे झाली होती, व्यापारात. तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही इंग्लंडमध्ये झाली होती. या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीमुळे जे भारताचे जे कारागीर होते, जे 12 बलुतेदार होते, हे मित्रांनो परिपूर्ण काय झाले होते, हे बेरोजगार झाले होते. त्यांच्या हाताला काम उरला न होता. म्हणून मित्रांनो यांनी हातात शस्त्र घेण्याचा प्रयत्न केला. मग हळूहळू काय झालं मित्रांनो, 1857चा युद्ध घडला. का की असे बरेच कारण होते की 1857च्या युद्धाला पहिला काय झाला मित्रांनो, पहिला इंग्लंड आला कशासाठी, व्यापारासाठी. व्यापारानंतर मित्रांनो हळूहळू तो काय झाला, शासनकर्ता झाला, राज्यकर्ता झाला. म्हणजे जे भारतीय लोक पहिले जे याच्यात जगत होते, स्वातंत्र्यात जगत होते, पण हळूहळू ते काय झाले, ते परत पारतंत्र्यात गेले, गुलामात गेले. ते कधी गेले हे त्यांना समजला नाही. पहिला त्यांचा काय केला, व्यापार काढण्यात आला. म्हणजे जे रोजीरोटी होती ते ओढण्यात आलं. त्यांना काही कामच नसायचं. मग कामच नसायचं, मग जेवण कुठून भेटणार, मग ती रोटी कुठून भेटणार, म्हणजे भाकरी कुठून भेटणार. यासाठी ते इंग्रजांना जे वाटेल ते काम करू लागले. मग हळूहळू जेव्हा क्रांतीची सुरुवात, औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, तेव्हा हा भारतीय पूर्ण काय झालेला, ठप्प पडलेला होता व्यापार. मग हे हळूहळू क्रांतीकडे सुरुवात केली आणि 1857च्या युद्धासाठी हा महत्वाचा काय होता, फरक म्हणजे महत्वाचा परिणाम होता मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, वसाहतवाद म्हणजे काय. वसाहतवाद म्हणजे काय मित्रांनो, आपण बरेच वेळेस ऐकलो वसाहती, इंग्रजांनी 13 वसाहती स्थापन केल्या, ना वसाहती ना कर, असे बरेच वेळेस ऐकतो. पण वसाहत म्हणजे काय, तर नेमकं वसाहत म्हणजे बघूया आपण. तर वसाहतवाद म्हणजे काय, तर मित्रांनो एका राष्ट्राने दुसऱ्या भूप्रदेशावर, एका राष्ट्राने दुसऱ्या भूप्रदेशावर वर्चस्व स्थापन करणे म्हणजेच वसाहतवाद होय. म्हणजेच काय मित्रांनो, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर म्हणजेच ते राष्ट्र जिंकून घेणे आणि त्याच्यावर वर्चस्व निर्माण करणे, तिथल्या लोकांवर वर्चस्व निर्माण करणे, दबाव निर्माण करणे, म्हणजेच काय आहे मित्रांनो, म्हणजेच काय आहे, तर म्हणजेच वसाहतवाद. म्हणजेच काय, म्हणजेच वसाहतवाद आहे. वसाहतवाद म्हणजेच एका राष्ट्राने दुसऱ्या भूप्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही जर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलवर जा मित्रांनो. युट्यूब चॅनलला भेट द्या. त्याच्यावर जे व्हिडिओ आहेत मित्रांनो, ज्या मागील व्हिडिओ मी जे घेतलेले आहेत 2013 ते 2025 पर्यंत टीईटी पेपर 1 आणि 2 साठी मराठी आणि सामाजिक शास्त्र, जे की मित्रांनो पेपर 1 ला परिसर अभ्यास या नावाने ओळखला जातो. यात बरेच म्हणजे क्वालिटी कंटेंट मी घेतलेला आहे मित्रांनो आतापर्यंत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर जे मागील सर्व व्हिडिओ बघा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला बिलकुल पैसा लागत नाही, सगळं मटेरियल आपल्याकडे मोफत आहे. त्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि मित्रांनो बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.